पंकजरता सव्ये कला स्वादिता प्रेमामोद सार नित्य निरता स्वानंदलादिता ब्रह्मादिपलोक पुष्पजनिता नंदादि सारूदिता सद्धर्मोक्ति सुरांजिता मधुकर श्रीनागदेवा सर्वज्ञ श्री स्वामी श्री चक्रधरांच्या पवित्र वाणीतून स्वामींनी निरूपण केलेली प्रसाद सेवा आपण श्रवण करीत आहात आणि या प्रसादाचं महात्म्य आपण काल श्रवण केलेलं आहे। साधन किती आहे? साधनावर अप्रतिम श्रद्धा ठेवल्यानंतरच आपण परमेश्वराच्या प्राप्तीला पोहोचू शकतो असं आपण काल ऐकलं। अति गहन ते गहन, खूप गहन आहे। अत्यंत गूढ विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि शेवटी आपण जळापेक्षा चेतन थोर मायस्मी देवती कशी डावली इथपर्यंत आपण मागचा संदर्भ आलेला होता। आता पुढे सांगतात, गोसावी इंद्र भट्टाशी खडकुले फुटा दिला आन गोसावी आमचे स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इंद्र भट्टाशी खडकुले फुटा दिला। उत्तरार्धातली लीळा आहे, खडकुलीची लीळा आहे। स्वामी श्री चक्रधर बसलेले आहेत आणि स्वामींजवळ बरेच भक्तिजन आहेत। त्यामध्ये इंद्रभट्ट नावाचे एक भक्त आलेले आहेत, तेही स्वामींच्या समोर बसलेले आहेत। स्वामींना प्रवृत्ती झाली, प्रवृत्ती म्हणजे इच्छा। स्वामींना इच्छा आली, प्रवृत्ती आली की आपण काहीतरी द्यावं। गोविंद प्रभू बाबाच्या संबंधाने पवित्र झालेलं ते वस्त्र, त्याला फुटा म्हणतात। फुटा म्हणजे उपरत। स्वामींनी बाईसाला सांगितलं, बाई जे रुद्धपूरचं असलेलं वस्त्र ते आणा। ते वस्त्र मागवलं, स्वामींनी हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्यानंतर तळ पायापासून तर मस्तकापर्यंत प्रत्येक अवयवाचा त्याला संबंध दिला। घडी उचलून परत केली, परत उलट्या पालट्या घड्या करून स्वामी चक्रांनी त्याला संबंध दिला। आणि असं दोन्ही अवताराचं असलेलं हे वस्त्र स्वामींनी खडकुलीला सर्वच भक्तिजन बसलेले आहे। नागदेवाचार्य पण आहे तिथं, विशेषतः आहे
नाट्यवाचार्यांवर स्वामींचं अतिशय प्रेम आहे, बाईसा आहे, पण ते वस्त्र पूर्ण अवयवाला संबंधित झालं, पूर्ण अवयवांचा संबंध दिला आणि ते वस्त्र इंद्रभट्टाला बोलवलं. इतक्या लोकांमधून फक्त एका व्यक्तीला बोलवलं, त्याचं नाव होतं इंद्रभट्ट. इंद्रभट्टाला जवळ बोलवलं, बसवलं. स्वामी म्हणतात, इंद्रिया तुमचे देवपूजा असे, तुमच्या घरी देवपूजा आहे का? आता विचार कर. इंद्रभट्ट हा अन्य संप्रदायाचा होता. स्वामींचा एक वेदवंत होता, आणि त्याच्या घरी देवपूजा अशी का म्हणजे कोणती असणार आहे? अन्य राखीची देव. ते किती लक्षाचे असत त्याच्याशी घेणं, पण देवपूजा कोणती होती? अन्य राखीची. आणि स्वामींनी त्याला बोलवलं, तुमची देवपूजा असे, माते असे. आणि ते वस्त्र स्वामींनी इंद्रभट्टाला अर्पण केलं, इंद्रभट्टाला दिलं, त्याच्या हातात दिलं. आणि त्याला सांगतात, त्याच वेळेस ते वस्त्र इंद्रभट्टाच्या हातात दिल्यानंतर त्याला सांगितलं, इंद्रिया तुझ्या अवसरी काळी दे. आता विचार करा, प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागणार की पूर्वीच्या काळात अन्य लोक सुद्धा पूजा अवसर करत होते, त्यांच्या देवतेचा करत असेल, पण संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या पद्धतीनं आपण करतो, त्यांच्या पद्धतीने ते करत असावे, कारण त्यांना पूजा अवसर कळाला. पूजेच्या वेळेस, पूजा अवसराच्या वेळेस काळी देव हे वस्त्र काढावं, पुष्प एक वाईट फुल त्याच्यावर समर्पण करायचं, नमस्कार कीजिए, घुंगट होऊन नतमस्तक होऊन वंदन. परंतु वंदन करण्याची पद्धत सुद्धा स्वामींनी त्यावेळेस सांगितली. पुष्प वाहा, हे जर नमस्कार करा त्या प्रसादावर, वस्त्राच्या ठिकाणी, परंतु कसा करा? सकृत सेवी देव. हे नेमकं आपण विसरून जातो. हे आपण नेमकं काय करतो? विसरून जातो. सकृत कशाला म्हणतात? फक्त डोकं ठेवलं, लगेच उचललं, डोकं ठेवलं, अल्प काळ. आपल्याजवळ प्रसाद आल्यानंतर काही काही भाविक लोक त्या प्रसादाला असं डोकं चिपकून बसतात. मला असं वाटतं की त्याच्यावर काही क्रीक टाकला का काय, हे निघतच नाही. असं नाही सांगितलं, विधीच सांगितलं नाही. सकृत सेवीचे थोडा वेळ, अल्प, फक्त लीळा आठवून अल्प वेळ त्याच्यावर काय करणं आहे? डोकं ठेव. हे महत्वाचा भाग आहे. हा भाग आपण विसरून जातो. पुष्प व्हायचं, नमस्कार करायचा, पण नमस्कार करताना सकृत, आणि त्यासोबत अरे इंद्रिया, हे तुला प्रसन्न होऊन दिलेलं वस्त्र, या वस्त्राच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीचा रस्ता सुखकर होणार आहे. ही प्रसाद सेवेचं वस्त्र आहे. म्हणून अति यत्न कीजे, पराकाष्ठाने सांभाळावं लागणार. अति यत्न कीजे म्हणजे अतिशय प्रयत्नाने ते सांभाळावं लागणार आहे. म्हणजे आमच्या पूर्वजांनी आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलेलं नाही, तर आतापर्यंत डोकं घासून घासून काय झालं असतं?
नाहीस होऊन गेलं असतं, वस्त्राच्या चिथळ्या होऊन गेल्या असत्या, काही नमस्कारायला राहिले नसतं. म्हणून बाबांनो वस्त्र नमस्कार करतात, वस्त्र म्हणून विशेष म्हणा, नमस्कार करताना अशा प्रकारचा डोकं ठेवू नका की त्या सामर्थ्याला त्रास होतो. सद्गुण थोडा लिळा किंवा डोकं उचलून घेतल्यानंतर सुद्धा लिळा आठवता येईल, नाही तर आधी लिळा आठवल्यानंतर मस्तक ठेवा. म्हणून ते त्यांनी इंद्रियाला सांगितलं की पूजा अवसरी काढीजे, पुष्प एक वाईजे, नमस्कार कीजे, सकृत सेवजे, अति यत्न कीजे, अति यत्नानी अति प्रयत्नानी हे सांभाळून ठेवावं. त्या इंद्र भक्तांनी सांभाळून ठेवलं, त्याच्यानंतर नागदेवाचार्यांनी सांभाळून ठेवलं. म्हणून ती परंपरा पुढं थोडा तुकडा का होईना परंतु आपल्यापर्यंत नमस्कार करायला हा आलेला आहे. आणि हे देखील एक दैस्य आहे. हे इंद्र भट्टा, आमची जशी मूर्ती आहे, आमचं जसं स्वरूप आहे, आमचं जसं अवतार कार्य आहे ते आठवी. जेव्हा प्रसन्न होते काळी परमेश्वराची मूर्ती किती प्रसन्न होती त्यानेच पाहिजे. आपण पाहिली का? त्यालाच माहिती की परमेश्वर किती उतावेळ होत असतील त्याला वस्त्र द्यायला. इतक्या लोकांमध्ये फक्त इंद्र भट्टच निवडला, किती भाग्यवान. दुसरे दिसले नाही, त्यालाच निवडलं. म्हणजे अतिशय प्रसन्नतेने स्वामी चक्रांनी ते वस्त्र इंद्र भट्टाच्या हातात दिलं आणि त्याला हा विधी लिहिला आणि सांगितलं शेवटी हे देखील तैसे आठवले. आता आपण तर पाहिलं, आपण पाहिलेलं हे देखील तैसे आठवले. आपण या सूत्रामध्ये बसू शकत, परंतु ऐकलं तर खरं. एखादी गोष्ट जरी पाहिली नाही तर दृष्टी समोर चित्र आणू शकतो आपण. जे वर्णन आहे ते वर्णन आपण त्या चरित्राच्या आधारे, तत्वज्ञानाच्या आधारे समोर आणू शकतो. त्याप्रमाणे ते वर्णन त्या प्रसादाचं आपल्या डोळ्यासमोर आणावं लागेल. आणि आणावं लागल्यानंतर इंद्र भट्ट असे बसले असतील, भट्टोबास असे बसले असतील, बाईसा असे बसले असतील, नागदेवाचार्य असे बसले असतील आणि स्वामी नेमकं इंद्रिय इकडे या त्यालाच म्हटलं आणि त्याला प्रत्येक अवयवाचा पायावर ठेवलं असेल, मांडीवर ठेवलं असेल, जानूवर ठेवलं असेल, हातावर ठेवलं असेल, भुजावर ठेवलं असेल, खांद्यावर ठेवलं असेल, छातीला लावलं असेल, डोक्यावर ठेवलं असेल, कपाळाला लावलं असेल, इतक्या सर्व अवयवाचा संबंध स्वामींनी त्याला स्वतः दिला. आणि आधी कोणाचा होता? श्री प्रभू बाबाचा. किती अवताराचा संबंध आला? 2 अवताराचा. हे आठवणं म्हणजे प्रसाद. आणि काय आठवण? हे आठवणं म्हणजे प्रसाद. ही निळा आपण प्रसाद नमस्कारताना आठवलं. हे देखील पैसे आठवलं. यात संबंध नमस्कारी. अशा पद्धतीने परमेश्वराचा जो जो संबंध झाला, परमेश्वराने ज्या ज्या वस्तूला संबंध दिला ती ती वस्तू अशा पद्धतीने जर आठवली तर मला वाटतं नक्कीच आपली प्रसाद सेवा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यात संबंध नमस्कार दे. अशा पद्धतीने संबंध स्वामी चक्रांचा, गोविंद प्रभू बाबाचा काय आणि कोणत्या अवताराचा असो तो नमस्कारीचे. काही प्रसाद फक्त 2च अवताराचे आहेत, एक श्री प्रभू बाबा आणि एक आमचे स्वामी. 2च अवताराचे प्रसाद आहेत. पण विशेष मात्र दत्तात्रय महाराजाचा आहे, कदाचित कुठे भेटला तर चक्रपाणी महाराजाचा आहे, गोविंद प्रभू बाबाचा विशेष आहे, श्री कृष्ण महाराजांचा विशेष आहे आणि आमच्या स्वामी चक्रांचे तर आहेच आहे. म्हणून अशा पद्धतीने लीला आठवून जर तो विशेष किंवा प्रसाद नमस्कार केला तर ते प्रसाद सेवेत पडेल.
ते प्रसाद सेवेमध्ये कळतं. नाही ते याच्या विरुद्ध फक्त आले, डोकं टेकवलं, दोन दंड घातले तर घातले, तेही अशा प्रकारचे घातले. कपडे खूप सुंदर होते, त्याच्यामुळे खाली टेकवलंच नाही. अशा पद्धतीने जर प्रसाद सेवा केली तर संबंध न नमस्कारी त्याचं कोणतंही लागतं. ते जे पाहावं मिळावं ते मिळणार नाही. म्हणून ते म्हणतात की या पदार्थ आपल्या अशाच प्रकारचा संबंध नमस्कार. आता स्वामींच्या पवित्र संबंधाने झालेले पदार्थ ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत? विषय संबंध म्हणजे परमेश्वराच्या संयोगाने प्राप्त झालेल्या ज्या वस्तू त्यांना स्वामींनी संबंध दिला आणि तो आपण नमस्कार करायचा आहे. अशा वस्तू कोणत्या? म्हणून ते सांगतात. आता विषय पदार्थाची नावे सांगत. विषय म्हणजे श्रीमूर्तीच्या संयोगाने जी वस्तू आल्या त्या वस्तूला परमेश्वराने कोणता चक्रधर अवतार असो का गोविंद प्रभू अवतार असो त्या अवताराच्या संबंधाने जे वस्तू पवित्र झाल्या त्या कोणकोणत्या आहेत ते आठवणं गरजेचं. म्हणून ते म्हणतात नाव सांगते. पहिल्या नंबरची वस्तू सांगते कापूस. कापूस माहितच आहे तुम्हाला, सांगायची काही गरज. कोसला जर ज्याच्यापासून निर्माण होते, कोसल्याचा किडा राहतो, तो किडाचा द्रव निघतो, त्याच्यातून जरतारी वगैरे असे तयार होतात, त्याला कोसला म्हणतात. रोग केस, चर्म कातड. आता याच्यात कोणकोणते ते पुढे येणार आहे तुम्हाला. फक्त पहिले विषय संबंध पदार्थाची नावे कोणती आहेत हे आपल्याला लक्षात घेणं आहे. कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू. जेवढ्याही धातू आहेत, सुवर्ण असेल, पितळ असेल, तांब असेल, लोखंड असेल, जे जे धातू असेल त्या सर्व धातू परमेश्वराच्या संबंधात आलेल्या, याच्या व्यतिरिक्त नाही. दात. दात म्हणजे हस्तिदंताचा दात, त्याच्यापासून बनवलेल्या वस्तू. हस्तिदंताच्या दातापासून बनवलेल्या वस्तू ते दात. त्याच्या दात म्हणतात की तुम्ही स्वामींचे दात, तो दात याच्यात घेतलेला नाही, तो मूर्तिनिष्ठ पदार्थ. म्हणून हा दात म्हणजे स्वामींच्या सेवेला उपयोगी गेलेला हस्तिदंताची डबी होती, डबी दात. काष्ट, लाकूड. जितके लाकडं असतील, ज्या लाकडाशी स्वामींचा संबंध झाला ते सर्व लाकूड. पाषाण, ज्या ज्या पाषाणावर स्वामी उभे राहिले, ज्या ज्या पाषाणावर स्वामी बसले, ज्या ज्या पाषाणावर स्वामीने बसून अनेक प्रकारच्या लीळा केल्या, कोठे कोठे पाषाण. अशा प्रकारच्या 8 प्रकारच्या वस्तू स्वामींच्या संयोगाने एकत्रित आलेल्या या 8 वस्तू आहेत. कोणकोणत्या आहेत? कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, काष्ट, पाषाण. अशा 8 वस्तू. आता मूर्तिनिष्ठ पदार्थ. मूर्तिनिष्ठ पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष स्वामींच्या मायापुरात असलेला ज्या अवयव ते पदार्थ, हे फक्त श्री प्रभू बाबाचे आहे. हे फक्त श्री प्रभू बाबाचे आहे. मूर्तिनिष्ठ म्हणजे मूर्तीमध्ये असलेल्या वस्तू प्रसन्न होऊन देणं, याला म्हणतात मूर्तिनिष्ठ पदार्थ. विषयनिष्ठ पदार्थ असे म्हणतात की श्रीमूर्तीच्या संयोगी सेवेला ज्या उपयोगी गेल्या त्या वस्तू, त्याला विषय पदार्थ म्हणतात.
आणि मूर्तिनिष्ठ पदार्थ म्हणजे परमेश्वराच्या संयोगाने परमेश्वराच्या मूर्तीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या प्रसन्नतेने दिलेल्या त्याला म्हणतात मूर्तिनिष्ठ. काय आहे त्याच्यात? नख, दात, केश आणि कला. किती आहे या? चार. त्या किती झाल्या? 8. 8 आणि 4 12 वस्तू या मूर्तिनिष्ठ पदार्थात आणि ते विषयनिष्ठ पदार्थ. म्हणून नख, दात, केश, कला, अनुलेपन अशा प्रकारचं जे वस्तू आहेत या वस्तू जेवढ्या आहेत मूर्तिनिष्ठ या सगळ्या पदार्थाला माझा दंडवत प्रणव. या जेवढ्या वस्तू आहेत याला माझा साष्टांग दंडवत प्रणाम. आता त्यांनी एक एक वस्तूचं विश्लेषण. आता नखाचं तुम्हाला माहितच आहे, दाढचं तुम्हाला माहितच आहे. दाढ श्री देवबाबाची हालत होती. हालत असताना समोर साधा बसली होती. स्वामींनी हल्लेली डाळ उपटली. साधेला म्हटली घे प्रसन्न हो. भाग्य किती साधा होती. तुम्ही असते तर काय केलं असतं? तुम्ही असते तर काय केलं असतं सांगा. तुमचा दात एखादा उपटला आणि माणसाच्या हातात दिला, माणूस काय करून फ्रीज मध्ये ठेवून देईल. फेकून देईल ना. पण साधा वेदवंत होते, साधेला ज्ञान नव्हतं. पण तरी साधेने काय केला, तो डाळ उपटली आणि उपटलेली डाळ स्वामींनी हातात दिली आणि तिने आपल्या पदराच्या पालोमध्ये काय केली. म्हणून तुम्हाला आज बंधन करायला मिळेल. कोणाचे उपकार नाही तर कशाला मिळाली असती. प्रसन्नतेने दिलेली वस्तू आहे ते साधेला कळाली. आपल्याला असते तर आपण फेकून दिले असते. नख बी तसंच आहे, दाढ बी तसंच आहे, केसही उपटून स्वामींनी ह्या 4-5 वस्तू स्वामींनी साधेला दिलेले. साधेवर प्रसन्न होते. साधेने त्या जपून ठेवले आणि जपून ठेवून आपल्या परंपरेत आज पिढ्यांमध्ये त्या चालत आलेल्या याला होता मूर्तिनिष्ठ. हे मूर्तिनिष्ठ. आता विषयनिष्ठ पदार्थ स्वामींच्या संयोगाने स्वामींच्या सेवेला उपयोगी गेलेले पदार्थ. पहिला होता कापूस. पहिला काय होता? कापसांत अवघी सुता विळे वस्त्र आली. कापसामध्ये ज्या वस्तू आल्या परमेश्वराच्या सेवेला त्या सुतापासून बनलेल्या सर्व वस्तू त्याच्यामध्ये, कपडा म्हणा, सूत म्हणा आणि काय म्हणा, सर्व सुता कापसापासून बनलेल्या वस्तू त्याच्यामध्ये सूत आलं आणि त्या सुता वस्त्र सर्व त्याच्यामध्ये आले. त्याच्यात सांगतात कोण कोणते? अंगी, बडगावचं चरित्र. स्वामी चक्रांचा मुक्काम बडगावला असताना महादर्शा नावाची बाई आपल्याला माहितच आहे, चर्चक जिज्ञासा, तिने स्वामींना उपार करावा, वस्त्र समर्पण करावं असा मनामध्ये उल्लेख केला. दादोसाकडे गेली. चरित्र आपलं संपूर्ण पाठच असावं म्हणून थोडक्यात चरित्र मी सांगेन. आणि त्या दादोसाने सांगितलं काय स्वामींना वस्त्र अर्पण करते, पांढरे पदार्थ खाऊ घालायचे स्वामींना, त्याला आवडत होते म्हणून तेच सांग. नागदेवाकडे गेली. नागदेव म्हणतो जाय दादोसाकडे, माझं काही रिकाम पण. शेवटी स्वामींना सांगितलं. स्वामी म्हणतात अरे तू
त्या क्रियेला समर्थ आहे. कशाला याचं त्याचं हे करते. जाय तू. गावामध्ये गेली, एका वाण्याच्या घरी गेली आणि तिला भारी तिच्याजवळ पैसे होते. तिच्यापेक्षा भारी वस्त्र त्या वाण्याच्या आईने दिलं आणि ते स्वामींना तिने अर्पण केलं. तशी लीला आहे. ते वस्त्र स्वामींनी 6 महिने वापरलं. त्याच्यानंतर त्याची अंगी शिवली. कशाकरता सांगितलं मी? त्याच्याकरता त्यांनी स्वामींनी त्याची अंगी शिवली आणि अंगी वापरल्यानंतर महादर्शाला जवळ बोलवलं. म्हणे मी हे वस्त्र वापरून अंगी शिवली, आता भट्टवासाला देऊ का? ती आहे. अशा बऱ्याच असं, पण एक तरी लीळा आपल्याला अंगीची असावी. म्हणून त्या कापसापासून बनलेली ती कशातून बनली? ते तुम्ही घालताना कपडे कशापासून बनले? नक्की ना? काय सांगता येत नाही, बदलून टाकसाल तुम्ही. आता बाया म्हणते आमच्या जरतारी आहे, भरतारी आहे, कापसापासून नाही बनलेल्या, कोसल्यापासून बनलेल्या आहे म्हणते ना. म्हणून म्हणतात की अशा कापसांचा उगे सुतावी आली, त्याच्यामध्ये अंगी टोपरे, टोपी घालायचे स्वामी. हिवाळ्याच्या दिवसात घालायचे, कधी प्रवृत्ती आली तेव्हा घालायचे. मोनेबाईंनी मेहकरला स्वामींना प्रथमता टोपी बोलतो. मोन्यदेव असं स्वामींचं नाव ठेवलं. स्वामींची मेहकरला खूप सेवा केली आणि अंगी टोपरं तिथून घालायला स्वामींनी सुरुवात केली आणि पैठणला आले. महत्वाचं, गोनेबाई पासून स्वामी आपल्या उद्धरणाच्या कार्याला सुरुवात केली. पैठणला आले आणि बाईसाला प्रेम दिल्यानंतर ते आपलं कार्य सुरू केलं. त्याला म्हणतात टोपर. पहिल्यांदा टोपर त्यांनी म्हणून पुन्हा बैठवास. स्वामींची मर्दना होत असताना किंवा आंघोळीच्या आधी जे वस्त्र नेसत होते, मर्दना होत असताना किंवा आंघोळीच्या आधी जे वस्त्र नेसत होते त्याला बैरवास होत. ते आठवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी स्वामींचं मर्दना मानणे असे खूप ठिकाणी झालेले आहे. चरित्रात आपल्याला बऱ्याच लीळा सापडतील. तो बैरव फुटा बऱ्याच प्रकारच्या उपरण्याच्या लीळा आहेत. स्वामींनी साधीला फुटा सोडला होता. साधी हाक लागला का नाही लागला ती डायरेक्ट वर केली. अशा फुट्याच्या जेवढ्या लीळा असतील, या फुट्याच्या लीळा आपल्याला आठवणं गरजेचं आहे. हे सर्व कशात आहे? कापसांतो. हे सर्व कशापासून बनलेलं आहे? कापूस. हे महत्वाचं आहे. म्हणून फुटा पद्धती जेव्हा स्वामींची मर्दना मांडणी व्हायची, स्नान व्हायचं, तेव्हा बाजूने असे कपडा लावायचे. आपण जसं चौक असतो आता, पण पहिले काय लावायचे, असा कपडा लावायचे आणि त्याच्यामध्ये स्वामी मर्दना मांडणे करायचे. त्याला काय म्हणतात? पैठणी. कारण कधी कधी काही जीव भागी असतात आणि स्वामींची मूर्ती व्हावी, दर्शन व्हावं अशी सुद्धा ओढ नसते. एक चरित्र आहे, औसाच्या काळातला आहे, पैसा निघून गेल्यानंतरचा आहे. बऱ्याच दिवसापासून स्वामींना मर्दना मांडणी झाली होती. मग औसाला इच्छा झाली
की स्वामींना मर्दना मार्गाने करायचं. पाणी गरम करायला भांडं लागतं. हा फिरत होते लोक. तेव्हा काय राहणार, शेजारच्या समोर गेली, एका बाईला म्हटली तुझ्याकडे मडकं आहे, ते मडकं मला पाहिजे, आमच्या स्वामींना आंघोळ घालायची. काय हरकत नाही म्हणे, मी मडकं देते. आता सर्व सवलती देतात लोक, पण खाली लिहितात अटी लागू. खाली काय लिहितात, अटी लागू, नियम व अटी लागू. वर खूप मोठी सवलत राहते, पण खाली लोक वाचतच नाही. त्याच्यामध्ये राहतं नियम व अटी. खूप खूप झाली औषा, पण तिने खाली लिहिलं नियम व अटी लागू. पण काय केली तिने, मी मडकं देते पण स्वामींना बाहेर आंघोळ घालावं लागेल. तिला म्हटलं काय विशेष आहे, काय हरकत नाही. मडकं घेऊन पाणी तपवलं, बाहेर स्वामींची स्नानाची तयारी केली. स्वामी काही जायला नाही. ती चालतात म्हणजे तिची सर्व तयारी झाली, तुम्ही चाला. स्वामी म्हणता मी मधीच करतो, पलटणी लावा, मी बाहेर येत नाही. नाही 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 म्हणे, तुम्हाला बाहेर यावं लागेल म्हणे, मी बाहेर येणार नाही म्हणे. काय सांगतो मला, मी जे मडकं आणलंय ना ते त्याच बोलीवर आणलाय. मडकं जे आणलंय ते त्याच बोलीवर आणलं ना, तुम्हाला बाहेर यावं लागेल म्हणे. मी बाहेर येणार नाही, इथं पलटणी लाव, आंघोळ घालायची असते तर घाल, नाही तर मी करणार. औषधाचा पर्याय संपला. स्वामी म्हणतात एका मळक्या कारणे दर्शन दिले, त्या मातीच्यासाठी दुसऱ्याला दर्शन देऊ तिची लायकीच नाही. परमेश्वराचं दर्शन व्हावं याला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं. आणि स्वामींनी दर्शन दिलं नाही की पडलं, दर्शन आड आली. कारण आपण सुद्धा काही काही गोष्टी जीवनामध्ये जोडत असतो. जीवनामध्ये काही काही गोष्टी अडथळे जोडतो, आणि हा अडथळा आपल्याला आता काही वाटत नाही हो, आता त्या क्षणाला काही वाटत नाही. पण जेव्हा आपल्यावर पाळी येते ना, तेव्हा हे अडथळे आपल्याला आले. जसे या बाईला ईश्वराचं दर्शन व्हायला अडथळा, मडकं देऊन सुद्धा दर्शन झालं नाही. तिला वाटलं लालच देऊ, सर्व जग आता वर कशावर बोलतं, टेबला खालून पैसे दिले की जे पाहिजे ते यशस्वी. पण परमेश्वराला काही नको म्हणून ते पडलं. अशा प्रकारच्या पडल्याने सुद्धा परमेश्वर आंघोळ करत होते, आणि ज्याला दर्शनाची योग्यता नाही त्याला दर्शन मिळत नाही. पुढे पासवडा, ज्याच्यावर उभे राहत होते, ज्याच्यावर बसत होते, पटकरासारखं पासवडा, जाड वस्त्र राहतं ते खाली आथरतात, त्याच्यावर बसतात. उदाहरण द्यायचं असलं तर सारंग पंडिताचं आहे. सारंग पंडित पैठणचे आहे, आपल्याला माहित आहे. आणि या सारंग पंडिताला दृष्टपड का होईना स्वामींची ओढ लागली. ओढ म्हणजे आवड, लोकांना दाखवण्यासाठी का होईना त्याला काय लागली, आवड लागली. मग तो काय करायचा, कुठेही गेला, गुजरात जाऊ, कुठं जाऊ, काय जाऊ, त्याला जर एखादी वस्तू पटली तर तो स्वतःसाठी एक घ्यायचा आणि स्वामींसाठी घ्यायचा. गुजरात मध्ये गेला, आपल्यासाठी एक पासोडी बसायचं असं जाड असलेलं ते घेतलं, आणि एक स्वामींसाठी घेतलं. दोन असले त्याने आणले. आणल्यानंतर घरी आला, स्वामींच्या ठिकाणी अर्पण करायचं म्हणून स्वामींना उपार वगैरे करण्यासाठी आला. ते जे आसन आणलेलं होते पासोडी, ते स्वामींना बसायला दिली, आपली आपल्याजवळ ठेवली.
उपाय वगैरे झाला, स्वामी त्याच्यावर बसले, स्वामींचा त्याला संबंध झाला. आणि काही यांनी न विचारलं, न विचारता ते पासोळी जमा केली आणि त्याला उदाहरण सांगणारे आपण ते लोक असे आहेत. घेऊन घेतली पासोळी, घेऊन घेतली, स्वामींचं लक्ष, स्वामींचा ते पासोळी ठेवा, तुम्ही आम्हाला अर्पण केली आणि आम्हाला अर्पण केलेली अधिकार कोणाचा? स्वसत्ता निवृत्ती करून परसत्ता संपादने ते दान, अशी दानाची व्याख्या आहे. आपली सत्ता निवृत्त करून दुसऱ्याची सत्ता करून देणे, याला काय म्हणतात? दान. आणि तुम्ही आम्हाला अर्पण केली, तुम्ही परत घेतली नाही म्हणजे प्रसादाची घेतली. ती पासोळी कशाची घेतली? प्रसाद कशाला म्हणतात? आपण प्रसाद सेवा शिकतो, प्रसाद कशाला म्हणतात? हा बारकाईने विचार करावा लागेल. प्रसन्न होऊन जो दिला जातो त्याला काय म्हणतात? प्रसाद. तुम्ही तुमच्या हातानेच उचलून घेऊन घेतली. याला उदाहरण द्यायचं म्हटलं, आपले लोक तीर्थयात्रेला जातात. आता बराच काही फरक पडलेला पण आहे. काय नारळ ठेवतात, त्या विशेषावर स्थानावर नारळ ठेवतात आणि त्या पुजारी बोला म्हणतात, हेच माझं नारळ आहे. सारंग पंडिताच्या लाईनीत हेच माझं नारळ आहे, हेच पाहिजे मला. एक तर पहिली गोष्ट, प्रसादाची व्याख्या काय? त्यांनी जर होऊन दिलं तर घेणं, पण हे काय घेणं नाही. आणि जर त्याचं लक्ष नसलं तर तेच उचलून घेऊन. किती दिवस यात्रा केली? 11 दिवस यात्रा केली. किती नारळ वापरले? 1 वापरले. म्हणजे सारंग पंडिताच्या पलीकडे गेलो आपण. सारंग पंडिताच्या पलीकडचा विचार आपण मनामध्ये गेला. पासोडी, त्यांनी तर पासोडी दिली, आता दुसरी का होणार दिली, पण त्यांनी परत घेतली तर स्वामींनी ती इसकून घेतली. नाही लागत, आम्ही देणार नाही, आम्हाला याला प्रसाद म्हणत नाही. प्रसादाची व्याख्या हे अजिबात प्रसादाची व्याख्या काय की स्वामींनी बाईसाला सांगितलं, बाई ही भट्टी राहू दे इथं, हे पासोडी राहू दे इथं. त्याच्यापेक्षा भारी त्यांनी आणली होती, त्याच्यापेक्षा भारी पैशाकडे मागितली आणि सांगितलं की हे जे प्रसन्न होऊन, त्याला काय म्हणतात? प्रसन्न. हा पासोडी स्वामींच्या संबंधाने पवित्र पासोडी. आपण जेव्हा नमस्कारू, सारंग पंडितासारखे विचार घालणे आपल्या अंतःकरणात यायला नाही पाहिजे. अशी परमेश्वराला काय करावं लागेल? हेच सांगतो की आपण परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण केलं, काही करे, जे अर्पण केलेलं वस्तू कदाचित त्यांनी दिली तरी नाही पाहिजे. आम्ही अर्पण केलं, काय गरज आहे? त्या फळा वाटून, त्या नारळा वाटून तुम्हाला प्रसाद मिळाला म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान झाले. नाही, अर्पण केलं, अर्पण केलं केलं केलं. स्वसत्ता निवृत्ती करून परसत्ता संपादने ते दान. अशा प्रकारचं दान या पासोडीच्या संबंधातून आपल्याला स्वामी चक्राचा संबंध त्या पासोडीला झाला होता. ती पासोडी मार्गात आलेली असावी म्हणून ती पासोडी. कारण सारंग पंडित वागल्यानंतर सर्व परिवार उमायचा वगैरे धावायचा, मार्गात आली म्हणजे ते पासोडी नक्की आपल्या मार्गात आणि ती वंदन करायला आपल्याला कुठंतरी असेल, पण आपल्याला आज ते भेटेल कुठंतरी असेल, पण ही लीळा आठवणं गरजेचं आहे म्हणून पासोडी. उदास्याची दुधी 2 ग्रामचं चरित्र. ग्रामला 3 मठ आहेत. कोणकोणते आहेत? राजमठ, उंचमठ, प्रसन्न मठ. या 3 मठामध्ये स्वामींचं वास्तव्य होतं.
राजमठामध्ये वास्तव्य कायम राहायचं. उंच मठामध्ये दुपारच्या वेळेस स्वामी जायचे, काही निरूपण करायचे आणि पलीकडचा प्रसन्न. एकदा काय झालं, स्वामी त्या तिसऱ्या मठात, त्याला नाव नंतर पडलं, त्या तिसऱ्या मठात स्वामी गेलेले आहेत. अचानक उदास झाले, अचानक उदासीनता आली, इतकी मोठी उदासीनता आली की स्वामींचे कपडे सुद्धा अस्ताव्यस्त झाले. स्वामींचं जे अवतार कार्य आहे त्याला कोणीतरी भंग केलं, दुखवलं, म्हणून परमेश्वराचं मायापुराच्या मानाने ते स्वरूप काय झालं, दुखवलं आणि बाईसा सहज पाहायला गेलो. बाबा काय करताय म्हणून सहज पाहायला गेलो. आता बाईसा पाहायला गेल्यानंतर बाईसाने फक्त डोकून पाहिलं आणि डोकून पाहिल्यानंतर भयानक अशा प्रकारचा स्वामींची मूर्ती अस्ताव्यस्ता पडलेली असताना ते एकदम घाबरून गेले. तिला काही सुधारलं नाही, तिला काय करावं काहीच कळेना. अशा अवस्थेत काय करावं, तिने नागदेवाला हाका मारला. पहा, कधी कधी प्रेमापेक्षा ज्ञान श्रेष्ठ काम करते. प्रेम श्रेष्ठ आहे, पण ज्ञानाचं कार्य ताबडतोब. नागदेव आचार्याला बोलवलं. नागदेवा 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 इकडे. नागदेव आचार्य काय काम करत असतील, नाश्य करत असतील, सेवा करत असतील, ते सोडून ताबडतोब आले. मध्ये स्वामी कशी तरी करत, स्वामींकडे पाहिलं. उदास झालेला परमेश्वर आहे, परमेश्वर अत्यंत दुखवलेला आहे. आता याला प्रसन्न करायचं आहे. बाईसाला सुचलं नाही, ते काम नागदेव आचार्याला. आणि उदास्याची दुटी तेव्हा आठवणे गरजेची आहे. नागदेवाचार्याला स्फुरलं. नागदेवाच्या अंतःकरणात एकदम प्रकाश पडला आणि त्यांनी श्री प्रभू बाबाच्या संबंधित असलेलं वस्त्र घरी केलेलं होतं, ते ठेवलेलं होतं, ते घेऊन आला आणि फक्त असा वाकून फक्त वस्त्र दाखवलं, आपला चेहरा सुद्धा दाखवला नाही. पहा, कानोडा होऊन फक्त काय दाखवलं, वस्त्र दाखवलं. पण श्रीकरी जोची उदास झालेला परमेश्वर ते तुटी पाहिल्यानंतर, ते वस्त्र पाहिल्यानंतर प्रसन्न होऊन गेला. हो, आपल्या सारख्याच काम. आपण चांगल्या माणसाला उदास करतो, आपण उदास माणसाला प्रसन्न करण्याची ताकद आपल्यामध्ये नाही, पण चांगल्या माणसाला खराब करण्याचं काम आपण करतो. त्याची मानसिक स्थिती बिघडवायचं काम आपण करतो, कारण आपण त्या लायकीचे नाही, नागदेवापर्यंत पोहोचलेलो नाही. म्हणजे उदास्याची ड्युटी, ज्या तुटीने परमेश्वराचा औदास्य परिहरलं, ती या प्रसादची, ते आठवणं गरजेचं. आणि स्वामींनी त्याला बोलवलं, प्रसन्न आले. तुला कसं काय सोडले, तुम्हाला माहिती जायचे, विधी करता विधीस मुळे विधी परिहारे. अशा प्रकारचा आपण जर जीवनामध्ये चांगली गोष्ट करत राहिलो, एक संदेश आहे याच्यातून, आपण जीवनामध्ये चांगली गोष्ट करत राहिलो तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्याला स्फुरत राहते. आपण जर जीवनामध्ये वाईट गोष्ट करत राहिलो तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आपल्याला स्फुरत राहते. म्हणून जीवनामध्ये आपण कधीही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापेक्षा चांगल्याला आपण पात्र होऊ. म्हणून उदास आपला उदास झालेला परमेश्वर प्रसन्न करण्याचं काम या दुटीच्या माध्यमातून नागदेव आचार्यांनी केलं. आणि उदास झालेला परमेश्वर त्या मठात प्रसन्न झाला, म्हणून त्या मठाला तेव्हापासून काय होता, प्रसन्न. तेव्हापासून प्रसन्न मठ नाव आलं. आधी होत तेव्हा, त्याच्यानंतर त्याचं नाव काय आलं, प्रसन्न. पुन्हा परस नायकाची दुटी.
बीडच्या या बीडला स्वामींचे 4 महिने वास्तव्य. आणि या बीडला वास्तव्य असताना स्वामी जेव्हा त्या महालक्ष्मीच्या मंदिरात गेले, बरंच नाईक तिथे बसलेला होता. स्वामींना आकर्षून गेला. आपली गुंफा त्यांनी स्वतः खाली करून दिली तर स्वामी तिथे राहिले, तो बाहेर राहिले. जेव्हा स्वामींना त्यांनी अवसर केले, स्वामींच्या ठिकाणी क्रिया संपादन केली, तेव्हा त्यांनी स्वामींना भरभरीत वस्त्र, जवळजवळ आपण लीळाचरित्र ऐकत असताना प्रत्येक लीळेमध्ये जर बारकाईने डोकावून पाहिलं तर तुम्हाला जेव्हा आरोग्य होते तेव्हा वस्त्रदान केलेल्याचा उल्लेख. स्वामींना ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आरोग्य झाली आणि वस्त्र, म्हणजे असा उल्लेख आहे. म्हणजे अन्नदानासोबत वस्त्रदान करणं अत्यंत गरजेचं असावं असं स्वामींच्या सिद्धांतानुसार मला वाटतं. ज्या ज्या ठिकाणी गेले स्वामी त्या त्या ठिकाणी त्यांनी वस्त्र, ज्याची परिस्थिती जशी असेल त्या त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, वस्त्र ओळखलेलं आहे. पण कधी कधी आपल्याला काय वाटतं, देवाने एकच सूत्र सांगितले, कोणतं, अन्नदान ते उत्तम. हा, तुम्हाला काय खाऊन घ्यायचं असले ते खाऊन घ्या, त्याला जर कपडे नसले ते जमणार नाही. स्वामींनी काय सांगितलं, विसरले का तुम्ही वचन, अन्नदान ते असं नाही सांगितलं. ज्या काळीची क्रिया जशी असेल त्या पद्धतीनं जे उचित असेल ते करणं ते उत्तम असं आहे. जर एखादा थंडीने मरतोय, थंडी वाजते आहे आणि तुझी सांगितलं नाही भाऊ भाकर खायचे तुला खाऊन घे, तुला पांघरायला देणार नाही, तो नका देवानी सांगितलाय काय, अन्नदान ते उत्तम. असं कुठे सांगितले नाही. अन्नदान उत्तम आहे, परंतु अन्नदानासोबत जे जे त्याला गरजेचं आहे, ज्या ज्या काळी त्याला जे पाहिजे ते अन्नदानापेक्षा सुद्धा उत्तम आहे. त्या काळी उत्तम आहे, त्याला ज्याची आवश्यकता आहे ते त्या काळी काय आहे, उत्तम आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की परस नायकाची होती, अन्य संप्रदायाचे लोक होते, परंतु स्वामींना भजन पूजन करताना वस्त्रदान करायचे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बाईग्रामचं चरित्र पाहते, ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तिथं तिथं त्यांना वस्त्र ओळखली. ऐका नाही उल्लेख, हा उल्लेख सापडतो. म्हणून परस नायकाची ती कृती सुद्धा स्वामींच्या संबंधाने पवित्र झालेली आहे आणि ती कुठंतरी परमार्गात नमस्कारी आहे. गदो नायकाची जागा त्याचे वस्त्र सर्वात महत्वाचं. सुंदर लीळा आहे. गदो नायक त्यांची जाया म्हणजे पत्नी, नेवूड गावचे गदो नायक होते, अधिकारी होते. पकडल्या गेले देवगिरीला, पकडल्या गेले, तिथून निरोप पाठवला आपल्या पत्नीला, स्वामींसाठी चांगले चांगले पदार्थ वस्त्र घेऊन जाय. बारीक पैकी, कारण गदो नायक म्हणजे कोण होता, अतिशय श्रीमंत माणूस. असा श्रीमंत माणसाची पत्नी बारीक प्रकारचं पदार्थ वगैरे घेऊन गेली, वस्त्र भरभरी वस्त्र घेऊन गेली, पण कापसातलंच गुंगे. कारण लक्षात ठेवा, भारी असेल पण
सध्या नाही, पूर्वीच्या काळात पासून कॉटनला खूप काय आहे किंमत. कॉटनची जे वस्त्र बनवतात त्याची किंमत गुजरात वगैरे तिकडचे जे वस्त्र आहे ना खूप भारी भारी राहायचे. आजही तुम्ही कॉटनचं वस्त्र दुकानात घ्या चांगल्यापैकी तर अतिशय महाग आहे. टेलिकॉट पॉलिस्टर जर तरी तुम्हाला काय भेटेल, स्वस्त भेटून जाईल. म्हणून कापसाचा विषय चालू आहे. म्हणून ज्या गदर नायकाच्या पत्नीने आणलेला ते वस्त्र अतिशय उच्च क्वालिटीचं होतं, पण ते कशाचं होतं, कापसामधलं होतं. सर्व प्रकारचे पदार्थ वस्त्र घेऊन आली. स्वामींच्या ठिकाणी खूप मोठा सुंदर अवसर केला. स्वामींना खूप पूजा अर्चन केली, खूप सुंदर असे आरोग्यना केली, वस्त्र संपादन केलं. आणि त्यांनी सांगितलं होतं, स्वामींवर सर्व केल्यानंतर स्वामींना विनंती करा की माझा नवरा अटकमध्ये आहे, त्याची सुटका व्हावी. कशी काय करा विनंती. प्रत्येक जण हेतू क्रिया करतो. आजही आपल्या जवळजवळ 100%तून 80% क्रिया काय राहतात, हेतू करत. वाढदिवसाची पद्धत काय आली, अन्नदान झालं का, हेतू पद्धत काय करणं. जे निर्हेतुक ज्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा हेतू नाही अशी क्रिया करणं त्याला निर्हेतुक म्हणतात. असं स्वामींनी सांगितलंय. आपण लग्नाची, वाढदिवसाची आणि लग्नाच्या आन्सरीची त्याला काय म्हणतात, अशाच पंक्ती करत राहा. बाबा याच्यापेक्षा क्रिया करत राहा. मी आम्ही सांगतो प्रत्येक क्रिया करा, पण ज्याच्यामध्ये हेतू नसेल. निर्हेतुक बुद्धीने क्रिया करा. ज्या क्रियेमध्ये कोणताही हेतू नाही अशी जीवनामध्ये शिका करायचा. पण ती क्रिया आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत उपयोगी. परंतु ही गदोनायकाची पत्नी त्यांनी सांगून सुद्धा तिने स्वामींच्या ठिकाणी क्रिया अर्पण केली, पण स्वामींना बोललीच नाही. जाताना स्वामींना बोललीच नाही की माझ्या नवऱ्याची सुटका करावं. वा अन्य नातीची बाई, पण तिची हिंमत नाही झाली. क्रिया संपूर्ण तिने केली, पण स्वामींना हात जोडले की माझा नवरा अटकमध्ये आहे, तुम्ही त्याला सोडून द्या, असं स्वामींना विनंती केली नाही. बसली स्वामींजवळ निघून आली. पण निघताना स्वामी काय म्हणतात, हो परमेश्वर सर्व जाणता आहे, सर्वज्ञ आहे. आपण विसरून गेलो. आपण परमेश्वराजवळ येतो ना कोणत्या बुद्धीने येतो, एका परमेश्वराला कळत नाही. तुमचा प्रत्येक हेतू परमेश्वराला कळतो, म्हणून तोंडाने कशाला बोलून दाखवता. तोंडाने बोलायची काय गरज आहे. तो सर्वज्ञ आहे ना. हो तुम्ही त्याला सर्वज्ञ म्हणता, सर्व जाणकार आहे. आणि त्या गदोनायकाच्या पत्नीने काही नाही बोलता निघायला लागलो. तर स्वामी म्हणतात, बाई तुम्ही ज्या क्रियेसाठी आले तो तुमचा हेतू सफल झाला. ही घरी जात नाही तोपर्यंत गदोनायक घरी. ही झाली तिला. पण ते जे वस्त्र होत त्या वस्त्रामध्ये स्वामींनी खूप प्रसन्नता भोगली. आणि निघून केल्यानंतर स्वामींनी ते वस्त्र मल्लासारखं नेसलं. मल्लासारखं नेसून 2 सोगे असे इकडून इकडे केले आणि त्या पठशाळेमध्ये असे काय करायला लागले, याला म्हणतात मालगंठीचा अवसर. या वस्त्राच्या माध्यमात किती भाग्यवान आहेत की ज्या वस्त्राच्या माध्यमातून स्वामींनी भक्तिजनांना मालगंठीचा अवसर दाखवला. त्या बाईचं वस्त्र भक्तिजन सगळे तृप्तायमान झाले. ज्याचे आतापर्यंत डोळे अतृप्त होते असे सर्व भक्तिजन तृप्तायमान झाले आणि खूप हर्षपूर्वक भक्तिजनांनी ती लीळा पाहिली. आणि ही लीळा म्हणजे साध्यपर योग्यतेचं प्रतीक आहे. परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्याचं
प्रतीक आहे, परमेश्वराला जाण्याचा हा रस्ता आहे, अशा प्रकारचं असलेला हा मालगंठीचा अवसर ते वस्त्र आपल्या प्रसादामध्ये आलेलं, त्याला प्रसाद. ते कशा करता सांगतो एवढं, याला प्रसाद सेवा म्हणतात. ते वस्त्र त्याच्यामध्ये थोडक्यात जर पुढं पाहिलं तर महादाई सण होती. महादाई आली तोपर्यंत सगळं साफ होऊन गेलं होत. पण नागदेव टोचायचं लोकायला, पण नागदेवानी त्या महादाईच्याला टोच, तू गेली मोठ्या अवसरा पंचमी, अवसराचं गोंध तुला नष्ट झालं, तुला काही भेटणार नाही. म्हणजे काय, आणि स्वामींनी खूप अवसर दाखव. तुमच्यासारखे असते तर जाऊ द्या ना, गेला तर गेला काय. महादाई सवय, आणि महादाईचा तर देव ऐकू शकत होता, तुमचं काही ऐकणार, तुम्ही लायकीकडे पोचलेच नाही. महादाईचा स्वामींजवळ गेली, म्हणजे त्यांना जसा अवसर दाखवला तसा त्याच वस्त्राचा तशाच प्रकारचा आम्हाला अवसर दाखवायलाच पाहिजे. किती प्रसन्नता असावं महादाईसावर परमेश्वराची, कोण विचार करू शकते या गोष्टीचा. पण एका शब्दात महादाईसाने म्हणावं आणि स्वामींनी डबल अवसर केला, पहिल्यापेक्षा सुद्धा सुंदर केला. हा अवसराचं वस्त्र जे आठवणं आपल्याला त्याच्यामध्ये गरजेचं आहे. प्रसाद वंदन करताना या इंद्र भक्ताची जाया त्याचे वस्त्र, ते जर तुम्ही नमस्कार केला, करत असताना क्रीडा आठवली, म्हणजे नमस्कार करत असताना, म्हणजे प्रसादावर डोकं ठेवत असताना ही क्रीडा आठवली, तर पुढचा शिवाय देईल, मागचाही शिवाय देईल. कारण त्याच्या हातात विशेष राहील, पुढचा म्हणा हा काय करेल, असं नाही करायचं. फक्त आपल्या मना आठवून सकृत सेवी जय, हे महत्वाचं आहे. प्रसाद वंदन करताना सकृत अति महत्वाचं आहे. फक्त डोकं ठेवून उचलणे, डोकं ठेवून उचलणे, मन अंतखंडात तिला आठवण्याला काही फरक पडत नाही. म्हणून ते म्हणतात गदो नायकाची जाया त्याचे पुढे दोन्ही कर डकले. डकल्याचं वस्त्र, गोविंद प्रभू बाबाच्या काळात आहे, आणि गोविंद प्रभू बाबाच्या ठिकाणी पूजा वगैरे केल्यानंतर त्या डकल्याने जे वस्त्र अर्पण केलेलं आहे ते आठवण गरजेचं. गोगोचे वस्त्र, गोंधळ चांभार होता, चरित्रात आहे. इथं गोगो केला, गोगोचा तो गोंडूच आहे, आणि त्या गोंडूचं वस्त्र स्वामींना त्याने अर्पण केलं, आणि स्वामींनी त्या वस्त्राचा स्वीकार केला. याच्यामध्ये स्वामींनी सांगितलं की भाव आहे, कोणत्या जातीचा आहे याला महत्व नाही. म्हणून स्वामींनी कोणतीही परमेश्वराची प्राप्ती आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, या चारही वर्णाच्या जातीला समान अधिकार. असं काही केलं की स्वामींनी, स्वामी कोणत्या कुळातले होते, ब्राह्मण, आणि ब्राह्मण कुळातले असलेले स्वामींनी अभिमान कोणाचा घ्यायला पाहिजे होता, ब्राह्मणाचा, आहे का नाही. पण स्वामींनी ज्या कुळात अवतार धारण केला त्याला धमत्व होत. देशाच्या शेवटी जाईल ब्राह्मणत्व सर्वात धमत्व स्वीकार करणे, म्हणजे ब्राह्मणासारखा अधम माणूस जगात. आपल्या ज्या कुळात अवतार केला पाहिजे, कारण स्वामींनी सत्यार्थ हे केलेलं आहे. म्हणून स्वामींनी कोणत्या जातीला महत्व दिलं असं नाही, तर ज्याचा भाव जसा
त्याची क्रियेचा परमेश्वर स्वीकार केलेला आहे. म्हणून गोगोची वस्त्र, या गोंदोचा चर्मकार जो होता, चांभार जो होता, त्याचा वस्त्र स्वामींनी स्वीकार केला. पुढे कळे मातांगाची त्रिवेदी, पुढे पुढे मातांगाची त्रिवेदी, पुरा गावाचं नाव. मातांग माग कोणाला? चर्मकाराला. आता कोणाला? मातांगाला. हे श्री प्रभू भावाची वेळ. दोन अवताराचे वस्त्र माधवा पंथात आपण नमस्कार करतो. किती अवताराचे? दोन अवतार. कोणकोणते? गोविंद प्रभू आणि आमचे स्वामी. म्हणून कर हे मातांग. पुरा गावाचा मातांग होता. स्वामींजवळ आला, श्री प्रभू बाबाजवळ. श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी आकृष्ट झाला. आकृष्ट झाल्यानंतर श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी क्रिया संपादन केली, आरोगणात दिली आणि आपल्या जवळ त्रिवटी, तीन घडीच, त्रिवटी म्हणजे एकाला एक अशा असलेल्या 3 घडीचं वस्त्र स्वामी गोविंद प्रभू बाबाला त्यांनी समर्पित केलं. हे वस्त्र सुद्धा आपल्या प्रसाद सेवेमध्ये नमस्कारी आलेलं आहे. पुऱ्या गावाच्या मातांगाची त्रिवेदी म्हणजे 3 घडीचं वस्त्र श्री प्रभू बाबाची लीला आहे. लीला आठवताना कोणाचं आठवण करावं लागत? आमच्या गोविंद प्रभू बाबाची आठवण करावं लागत. गोविंद प्रभू बाबाच्या काळात ज्या ज्या काही लीळा घडल्या त्याच्यामध्ये बऱ्याच वस्त्र गोविंद प्रभू बाबाच्या संबंधित आहे. त्याच्यापैकी पुढे मातांगाची, पुढे गोरवीचे वस्त्र, हे सुद्धा गोविंद प्रभू बाबाचं आहे. एक बाई होती श्री प्रभू बाबाच्या काळात. आधी ती बाई नवस केला, मला पुत्र झाल्यावर मी तुला वस्त्र देईन. आपल्यासारखी चॅप्टर बाई होती. आपण सुद्धा नवस करतो आणि काय करतो? विसरलेली ते, पण संपादन करावं अशी इच्छा झाली. कोणका झाला? श्री प्रभू बाबा वाटच पाहत आहे. वस्त्र आणून लहानसा मोठा झाला, पुष्टवन झालं, सफल झालं, बालपण झालं, तरुण पण आलं. आता लग्नही व्हायची वेळ आली हो. पण त्या बाईने काही वस्त्र संपर्क केला, लग्न ठरलं, लग्न ठरवून गेलं. आणि त्यावेळेस गौरव म्हणजे नवरा नवरी बसवतात, तेव्हा जो कार्यक्रम केला जातो त्याला गौरव. तो कार्यक्रमाला बसला, श्री प्रभू बाबा तिथे गेले. ए बाई, तू मला वस्त्र कबूल केलं होतं, जोपर्यंत तू वस्त्र देत नाही तोपर्यंत हे गौरवी होणार. आता लक्षात ठेवा, श्री प्रभू बाबा होते म्हणून चांगलं आलं. आपल्यासारखं असतं तर काही घेऊ आले नसते. बरंच आपली सुटका तर होऊन गेले, पण लक्षात ठेवा ऋण झालं. आपण जे बोलतो ना, हे ऋण आपल्याला फेडावं लागतं. म्हणून ते गौरवी त्या ठिकाणी चालू असताना स्वामी श्री प्रभू बाबा त्याच्यामध्ये बसवून त्यांनी वस्त्र स्वीकार केलं. ते गौरवीच सुद्धा प्रसाद सेवेमध्ये आले. म्हणून बाबांना नवस करताना आपण लक्षात ठेवायचा की नवस हा करत असताना तो आपण परत थेट करावा. ज्या पद्धतीने केला त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करावा. कारण नाही केला ते देवाचं ऋण, ब्राह्मणाचं ऋण, राजाचं ऋण हे कधी चुकत नाही. हे फेडावाच लागतं. म्हणून आपण कधी नवस बोलूच नाही, आणि बोलला तर तो पूर्ण करावा
लागेलच. म्हणून हे गोविंद प्रभू बाबा होते, त्यांनी तिचे प्रतिकारांना पुढे जाऊ द्यायला नाही पाहिजे होती. कारण गोविंद प्रभू बाबाच्या रुद्धपूरच्या काळात सर्वे जण काय होते, अनुकूल होते. काही उदास असतील पण काही अनुकूल होते, प्रतिकूल मात्र कोणी नव्हता. म्हणून श्री प्रभू बाबा तिथं जायचे, जबरदस्ती काय करायचे, त्या गौरव इतकं बालपणचं असलेलं, ती बाई विसरून गेली का काय झालं काय माहित नाही. पण श्री प्रभू बाबांनी ते त्या गौरवीच्या प्रसंगी जाऊन ते वस्त्र काय केलं, स्वीकार केलं. ते वस्त्र या प्रसाद सेवेमध्ये आठवणं अत्यंत गरजेचं आहे. द्राविड देशीचं वस्त्र, द्राविड देश आरतीमध्ये येते. द्राविड देशाहून आला तो ब्राह्मण, त्याने पाहिले भविष्य पुराण, तेथे उमटले की तुमचे केवळ ज्ञान. रुद्धपुरी अवतरले श्री भगवान. त्याला तिथं कळालं द्राविड देशामध्ये की रुद्धपूरला कोणीतरी परमेश्वर अवतरलेले आहेत ज्योतीच्या माध्यमातून. त्यांनी पाहिले भविष्य पुराण, म्हणजे भविष्य पुराण खोटं नाही आहे, परंतु जाणणारे नाही, सांगणारे मात्र लबाड आहे. भविष्य खोटं नाही पण सांगणारे मात्र खूप लबाड आहे. इतके लबाड आहे की तुमचं जर लग्न जमत नसलं आणि तुम्ही 10,000 रुपये दिलं की तुमचं लग्न, मग तुमच्या लग्नानंतर तुमचा सत्यानाश झाला तरी काही हरकत नाही. विषय फक्त अशा माध्यमातून द्राविड देशीचा ब्राह्मण होता, अत्यंत जाणकार होता आणि त्याला परमेश्वराचं अस्तित्व तिथं कळालं. म्हणजे देवतेचं ज्ञान आहे ज्योतिषशास्त्र आणि परमेश्वराचं अस्तित्व देवतेला असतं. म्हणून कदाचित अशालाही याला काही खोटं मानता येत नाही. म्हणून त्याला त्याच्यामध्ये कळालं आणि कळाल्यानंतर तो रुद्धपूरला आला. रुद्धपूरला आल्यानंतर गोविंद प्रभू बाबाची त्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर खूप अशी असलेली मूर्ती, अनुपम मूर्ती त्यांनी पाहिली आणि स्वामींच्या ठिकाणी उभार केले आणि वस्त्र वळवलं. प्रत्येक ठिकाणी तिथं उभार केला, तिथं वस्त्र वळवलेलं, उभार केला आणि द्राविड देशीचं वस्त्र आणलं. हो, आपण 50-100 रुपये मीटरचा कपडा आणतो लोकांनी, 100 रुपये मीटरचा आहे ना, त्या लोकांनी कितीतरी लाखाचे कपडे आणले, पण स्वामींच्या ठिकाणी अर्पण करताना हा भाव, भावाला खूप महत्व आहे. आपण जे देतो ना त्याला कवडीमोल किंमत आहे. त्याच्यापेक्षाही आपण क्रिया करत असताना परमेश्वराला विनंती करणं गरजेचं आहे. अरे परमेश्वरा, हे तुमच्या जे अधिकरण आहे त्यांच्या लायकीचं नाही, हे आहे याचा स्वीकार परमेश्वरा तुम्ही करा, पण मी या लायकीचा नाही की असं स्वामींना अर्पण करावं. परंतु माझा भाव, माझी श्रद्धा अशी आहे म्हणून तुम्ही स्वीकार करा. म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी उणीव भाव लागेल. आणि द्राविड देशीचं असलेलं वस्त्र, स्वामींच्या काळात स्वामींना जे वस्त्र आले, गोविंद प्रभू बाबाच्या काळात गोविंद प्रभू बाबांना जे वस्त्र आले, जितकेही वस्त्र आले ते सगळे वस्त्र कसे होते, अप्रतिम. तुम्ही सुद्धा आता या काळात वापरू शकत नाही, इतक्या भारी प्रकारचे ते वस्त्र होते. आणि द्राविड देशीचं ते वस्त्र, गुजरात मधलं वस्त्र आहे का नाही, तेव्हा महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या देशामध्ये, देश राज्य बाहेरच्या राज्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळत होते आणि लोक टिकून आणायचे. स्वामी चक्रांना ते अर्पण करायचे किंवा गोविंद प्रभू बाबाला अर्पण करायचे. म्हणून ते द्राविड देशीचं वस्त्र सुद्धा प्रसाद सेवेमध्ये आलाय. म्हणून त्या द्राविड देशीच्या ब्राह्मणाचं आपल्याला आठवणं अत्यंत गरजेचं. पुढे जोग नायकाचे वस्त्र, गोविंद प्रभू बाबाच्या काळातला असलेला जोगनायक. जोगनायक स्वामींच्याही काळात आला, परंतु हा जोगनायक श्री प्रभू बाबाच्या काळात आहे.
आणि श्री प्रभू बाबाच्या काळात असताना हा जोगनायक गोविंद प्रभू बाबाच्या काळात स्वामींच्या दर्शनाला आला श्री प्रभू बाबाच्या. श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी वेधले आणि वेधल्या गेल्यानंतर श्री प्रभू बाबांना भजन पूजन आराधना केली आणि या जोग नायकाने स्वामींच्या ठिकाणी एक वस्त्र समर्पण केलं. त्या वस्त्रामध्ये श्री प्रभू बाबाची प्रसन्नता होती. हे सर्व प्रसन्नतेचे विषय आहे. या प्रसाद सेवेमध्ये जे वस्त्र आलेले आहेत असे वस्त्र स्वामींचे बऱ्याच ठिकाणी अर्पण केलेले आहेत. परंतु या प्रसाद सेवेत जेवढेही वस्त्र आलेले आहेत हे वस्त्र त्या त्या अवताराची त्याच्यात काय आहे प्रसन्नता हे लक्षात घ्यायचं. नाहीतर प्रत्येक वस्त्र आठवणीनं नसेल. परंतु प्रसाद सेवेमध्ये जेवढे वस्त्र आले या वस्त्रामध्ये त्या त्या अवताराची अतिशय काय आहे प्रसन्नता. त्या वस्त्राच्या माध्यमातून परमेश्वर प्रसन्न झाला आणि ते वस्त्र आपल्या परिवार चतुर्विध साधनामध्ये प्रसाद रूपाने आले. त्याला म्हणतात प्रसाद सेवा. त्याला काय म्हणतात प्रसाद. ते चिंतन करण्याचं जे सामर्थ्य आहे हा चिंतन करण्याचं जे स्मरण आहे ते स्मरण या लीळेच्या माध्यमातून या वर्षाच्या माध्यमातून आठवणं म्हणजे प्रसाद सेवा आठवणी होय. आणि या प्रसाद सेवेच्या माध्यमातून पुरुष धर्मी दक्ष. तुम्हाला जर धर्माला दृढ राहायचं असेल, तुम्हाला जर धर्माला आडून राहायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या जीवनाची उन्नती करायची असेल, तुम्हाला जर तुमच्या जीव हा परमेश्वराच्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रसन्नता परमेश्वराची जोडते. परमेश्वराची प्रसन्नता जोडणार नाही पण हे प्रसाद सेवेच्या माध्यमातून अधिकरणाच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा अधिकरणाच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ज्ञान प्राप्त करतात हे ज्ञान सुद्धा ऐकण्याची काय पाहिजे प्रसन्नता. ऐकतात पण ऐकताना प्रत्येकाचं मन कसं पाहिजे प्रसन्न पाहिजे. तर आपलं मन काय होईल प्रसन्न. नाही तर वैशालीबाईंनी लावलं वेळ चालतेच स्वयंपाक दिला नाही गेलं तू उद्या वैशालीबाई ओरडल्याशिवाय राहणार. त्याच्यापेक्षा तिथं जाऊन काय करणं आहे बऱ्या दे काही फायदा नाही. प्रसन्नता नाही. इथं आल्यानंतर बस डोळे इकडे पाह संपत बी वेळ कवाचा वाट पाहताय पण जातच नाही. सांगा बरं प्रसाद सेवा होईल का. म्हणून मन सुद्धा आपलं कसं पाहिजे या प्रसाद सेवेला स्वामींनी प्रसन्नतेने आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपलं दोघं मन कसं पाहिजे एकदम प्रसन्न. मन कसं पाहिजे प्रसन्न. आपल्या अंतःकरणात ह्या लीळा गेल्यानंतर आपण जवळ जोपर्यंत प्रसाद सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्या अंतःकरणात घरी गेल्यानंतर या स्वामींच्या लीळेने आपलं मन कसं व्हायला पाहिजे तर समजून घ्या प्रसाद सेवेचं चिंतन नाही तर संपलं काय अडचण. म्हणून म्हणतात जोग नायकाचे मग उत्तरी आहे. उपरण्याचा प्रकार शेल्यासारखा राहतो ते स्वामींनी धारण केलेले आहे त्याला उत्तरी म्हणतात. पाहतात ते मला वाटतं मराठवाडी लोक वगैरे घालतात ते शेला तशा प्रकारची उत्तरी कोणी दिली काय दिली याचा उल्लेख. जानवे पळते जानवं आणि पळतं एकच प्रकार आहे. सुताचे जाईल हे सगळ्या वस्तू कशाच्या कापसांत अवघे इतके वस्तू सांगितलेल्या आहेत याच्यातली एकही वस्तू कापसाच्या बाहेरची नव्या माचेयाचा पाटू जुन्या माचेयाचा पाटू
माझा म्हणजे खाट, त्याचा पाठ, त्याला नवार म्हणतात पहा. सुताची नवार असते. आता माहित नाही, खाट राहते, आता दोरीची खाली राहते, पहिले नवार राहायचा, पट्टा राहायचा, आणि त्या पट्ट्याच्या माध्यमात आता प्लॅस्टिकचा जग आला सुरुवात, आता पण ते नवारचं होत, त्याला नवार म्हणतात. नव्या माझ्याचा पाठ, जुन्या माझ्याचा पाठ, त्याच्यावर श्रीप्रभू बाबाच्या संबंध आले. श्रीप्रभू बाबा त्याच्यावर बसत. सुपती चालू, सुपती गादी, गादीचा कापून त्या गादीवर श्रीप्रभू बाबा दररोज उपभूत करायचे. त्या गादीचा रूप म्हणजे कापूस, तोही नमस्कार. हे मुख्य करून, एवढे सर्व मुख्य करून याच्याही पलीकडे वस्त्र आहेत. जे तुझ्या वस्त्राशी संबंध झाला ते तुझे वस्त्र कापसांत बोली जाती. याच्यापेक्षाही जे वस्त्र आहेत ते सगळे कापसामध्ये आलेले आहेत. त्याला माझा दंडवत.